श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। आयुष्यातले चढ उतार एकमेकींच्या सहवासात घालवलंय आणि एकमेकींना सपोर्ट सिस्टीम म्हणून कायम काम केलंय। अमृता तिच्या 2 गोड मुली अनुला तुम्ही बघताय, अस्मिता पण अतिशय लाघवी मनमोहक मुलगी होती, ती माझी स्टुडंट होती। अशी अमृता, अस्मिता आणि अनु आणि तुमची जशी आपण बोलत होती, अनुचे प्रश्न आणि त्याची मार्मिक उत्तर आपल्याला किस्से माहितीच असतील। अशी आमची अनु आणि तिचा पुढे विस्तारलेला वंश आम्हाला नभा खरंच आपल्या सगळ्यांना दाखवून टाकले। आणि अनुचा बेटर हाफ आपल्याला रेकॉर्डिंग करून आपल्या अविस्मरणीय मेमरीज मध्ये त्या ठेवणार आहेत। आणि पेडकरांचं स्वागत आणि पेडकरांचा ह्या सगळ्या प्रवासामध्ये नकळत दिलेला हात हा अमूल्य आहे, हे मी अगदी स्वतःनी जवळून बघितलंय। थोडंसं अमृताबद्दल आपल्याला माहिती आहे, नर्म विनोद हा तिचा स्थायी भाव आहे। विनोद दुसऱ्याची थट्टा मस्करी करताना कोणालाही दुखावणार नाही याची काळजी येते। 11वीला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संस्कृत स्कॉलर असलेली अमृता बायोलॉजी सारखा अतिशय अवघड विषय मुलांपर्यंत सहज पोहोचवणारी आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर काम केलेली अमृता मॅथ्स सुद्धा तेवढा चांगलं शिकवायची। सगळे विषय शिकवणं हा तिचा हातखंडा होताच। नाटक बसवणं, आयुष्य समरसून जगणं हा तिचा स्थायी भाव आहे। अशा अमृताला मी सदिच्छा देते। पुरुषोत्तम मासानिमित्त आपण आयोजित केलेला हा पुरुषोत्तम मास म्हणजे काय आहे? हा मध्ये आपल्याला अधिक महिना आपण म्हणतो। हा अधिक महिन्याचं महत्व काय? आपल्याला सर्वांना आपल्या व्यस्त जीवनामध्ये आपल्या आतल्या हृदयस्थ भगवंताकडे बघता यावं याकरता ह्या अधिक मासाची आयोजन केलेलं आहे। आणि जेवढं आपण त्याचं स्मरण करू, त्याचं सारखं श्रवण करू, तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त प्रगल्भता येत जाते। ह्या मासामध्ये आपण म्हणतो, ह्या अधिक मासाचं वर्णन करताना अनेक गोष्टी सांगितल्या जातात। ह्या कृष्णाचं वर्णन करताना 15व्या अध्यायामध्ये आपण म्हटलंच आहे, उत्तमूलक मदशाखा अश्वत्थम प्राहुर अव्यय। माझा त्या अमृता जास्त चांगलं सांगू शकेल। छंदासी यस्य परणाचे यस्य वेदस्य वेदसी, असं ह्या अधिक मासाचं किंवा ह्या आपण मासाचं वर्णन केलेलं आहे। हे वर्णन करताना आपल्याला ज्ञान, भक्ती, वैराग्य, निष्काम कर्म आणि ह्या सगळ्या कथांच्या माध्यमातून भागवतातील कथा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या सप्ताहात आणि आपल्या चिरंतन भगवंताचं स्मरण आपल्यात राहावं याच्याकरता पहिलं पुष्प आज अमृता सादर करते। ह्या कृष्णाला माझे मनपूर्वक सगळ्यांचे आपल्याला सदिच्छा आहेतच,
त्याच्याशिवाय आपल्या जीवनातली कोणतीच गोष्ट कळत नाही. आणि म्हणून हा जो वटवृक्ष खालती पसरलेला आहे, त्याच्या खांद्या खालती गेलेला आहे, पण आपण आकाशाकडे उन्नत स्थानाला झेपावणाऱ्या भगवंतांनी केलेल्या आनंदाच्या निर्मितीकडे झेपावणारा, म्हणून हा श्लोक आहे. आणि ह्या अधिक मासाच्या मध्ये अमृतांनी सांगितलेल्या भागवतामधून आपला सप्ताह अतिशय सुंदर होणार आहे ह्याची मला पूर्ण खात्री आहे. तरी महाराजांना प्रणाम करून, गोंदवलेकर महाराजांची आठवण करून आजच्या प्रवचनाच्या दिवसात तारखेला तेच आहे की तुम्ही भगवंतावर निष्ठा ठेवा, भगवंतावर विश्वास ठेवला तर तो तुम्हाला सहज तुमच्या पुढे आलेला असतो. मी करता हे सोडून करता करून घेणारा वेगळाच आहे. आणि भगवंतांनी सांगितलेलं हेच सार होते भागवतामध्ये सांगितलेलं आहे. मी हे छोटंसं माझं काय इंट्रोडक्शन संपवते आणि अमृताला माहिती देते. थँक्यू. राजाला ही कथा गंगा तटी, जिथं शुकताल म्हणतात, उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगरच्या जवळ हे ठिकाण आहे, तिथे ऐकवली. हे पहिलं. कधी भगवंतांचं निजधाम गमन झालं की लगेच कलियुग सुरू झालं. त्यानंतर 30 वर्षांनी, त्यानंतर परीक्षितांनी ऐकलं, त्याला मुक्ती मिळाली. त्यानंतर कलियुगाची 200 वर्षे पूर्ण झाली. कलियुगाची 200 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे भागवत गोकर्णाने आपला प्रेतयोनी प्राप्त झालेला बाऊ धुंदुकारी याला मुक्ती मिळाली. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं कौन कहता है भगवान खाते नहीं देर शबरी के जैसे खिलाते नहीं कौन कहता है भगवान खाते नहीं बेर शबरी के जैसे खिलाते नहीं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं कौन कहता है भगवान सोते नहीं माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं कौन कहता है भगवान सोते नहीं माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं कौन कहता है भगवान नाचते नहीं गोपियों की तरह तुम नचाते नहीं कौन कहता है भगवान नाचते नहीं गोपियों की तरह तुम नचाते नहीं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभम्. खऱ्या अर्थानं शनैश्वरकोटी सूर्य असा होता. अत्यंत सद्वर्तनी, सद्गुणी, प्रजाहितदक्ष, कार्यतत्पर असा तो होता आणि अत्यंत निस्पृह होता. पृथ्वीराजाचं वर्तनातला बदल लोकांना जाणवला. त्यांनी पहिल्यांदा काय केलं तर जे कोणी सगळे डांबलेले होते तुरुंगात त्या सगळ्यांना सोडून दिलं. प्रजेची काळजी घ्यायला सुरुवात केली. मग प्रजाजन म्हणायला लागले लवकर तुला राज्याभिषेक करूया, आता सिंहासन रिकामं राहता कामा नये. राज्याभिषेक केले. राज्याभिषेकाच्या वेळी चारण म्हणजे भाट जे स्तुती करतात राजाची, त्यांनी त्याची स्तुती करायला सुरुवात केली. तो काय म्हणला पहिल्यांदा संस्कृत मध्ये सांगताय मग मराठीत.
स्तवनं तु ईश्वरस्य एव भवेत् मम स्तुतिं न करोतु यावत् मम सद्गुणाः न प्रकटी भवेत् तावत् मम स्तवनं न भवेत्. तुम्ही स्तवन माझं करू नका. स्तुती ही ईश्वराची झाली पाहिजे. जोपर्यंत माझे सद्गुण प्रकट होत नाही तोपर्यंत माझी स्तुती करायची नाही. तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही देवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही देवा. वेळोवेळी संकटातुनी तारीशी मानवा, केशवा मानवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. वेडा होऊनी भक्तीसाठी गोपगड्यासह यमुना काठी, नंदावरच्या गाई हातीसी गोकुळी यादवा, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. दियत दुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती, रथ हाकुनिया पांडवांचा पळविसी कौरवा, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. माझा गोविंदा गोविंदा हरी गोविंदा, श्री माझा गोविंदा गोविंदा हरी गोविंदा, श्री माझा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा, श्री माझा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा, श्री माझा गोविंदा गोविंदा हरी गोविंदा, श्री माझा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा, श्री माझा गोविंदा गोविंदा हरी गोविंदा, श्री माझा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा. आता आपण रघुगण राजाला जडभरतांनी केलेला उपदेश ही कथा बघणार. बृहस्पती देवांचे गुरु त्यांचं आगमन झालं तरीही इंद्र आसनावरून उठले नाही. खरं तर गुरुला आदर करण्यासाठी त्यांनी आसनावरून उठून त्यांच्या चरणी लोटांगण घालायला पाहिजे होतं, पण त्यांनी काहीच केलं नाही. तरीही बृहस्पतींनी खेद मानला नाही. त्यांनी त्यांच्या गळ्यात माळ घातली. देव हा देवांचा राजा आहे ना शेवटी. त्याचंही इंद्रांना काही नाही. त्यांनी आपल्या गळ्यातली माळ
ऐरावत त्याच्या गळ्यात टाकली. ऐरावत तुम्हाला माहिती उद्याच्या कथा भागात येणार आहे. 24 रत्न 14 रत्न. ऐरावत हा 4 दातांचा हत्ती होता. पांढरा शुभ्र इंद्राणी क्रिया सिद्धी सत्वे भवती महतां नोपकरणे. अर्थ काय? सूर्याच्या रथाला एकच चक्र आहे. रथस्य एकम चक्र. भुजग यमिताः सप्ततुरगाः. 7 घोडे हे नागांच्या सापांच्या लगामाने नियंत्रित केलेले आहेत. निरालंब हा मार्ग. आलंब म्हणजे आधार. निर्गतः आलंबः यस्मात् सः. ज्याला कसलाही आधार नाही असं आकाश आहे. त्याला काही आधार आहे का? खांबाने कुठं तोडून धरले का? नाही. शरण विकल हा सारथी रती. आणि त्याचा जो सारथी आहे सूर्याच्या रथाचा अरुण तो पायाने पांगळा आहे. रविर्याती एव प्रतिदिनम. ह्या सगळ्या अडचणी असताना सुद्धा प्रतिदिनम दररोज रविर्यात्येवम प्रतिदिनम अपारस्य नभसः. या नभाच्या पारापर्यंत जातोच तो. कुठल्याही सबबी लंगडी कारण सांगत नाही. आणि याचं कारण एका वाक्यात आहे शेवटच्या. सताम भवती म्हणजे जे मोठे लोक असतात. क्रिया सिद्धी सत्वे भवती महताम. महताम म्हणजे मोठ्या लोकांच्या बाबतीत क्रिया सिद्धी क्रियेची पूर्तता ही सत्वे त्यांच्या सत्वात भवती. तत्वात त्यांचं ते ठरवलेलं असतं त्यांनी मनाने की हे करायचं. किती अडचणी आल्या न उपकरणे. उपलब्ध असलेल्या साधनांवर अवलंबून नाही. कधीही सूर्य असं म्हणत नाही हे काय माझ्या लक्षात एकच काय माझा सारथी दुबळा आहे. आकाशाला काही आधार नाही. रोज तो जर गेला नाही या टोकापासून त्या टोकापर्यंत दिवस होणार नाही. दिवस झाला नाही तर रात्र होणार नाही. हे मोठ्या लोकांचं एक उत्तम उदाहरण सूर्याच्या दृष्टांताने सांगितलेलं आहे. आता आपण आजच्या कथापदाकडे वळूया. विश्वकर्म्याच्या मदतीनं आणि पेट उगारण्याबरोबर उत्तरासुराने त्याला नमस्कार कशासाठी केला, त्याची स्तुती कशासाठी केली हे काही मला कळलं नाही. मग शुकदेव म्हणाले मी तुला त्यांच्या पूर्वजन्माची कथा सांगते. आणि ती कथा आपण आता ऐका. शूरसेन नावाची नगरी होती आणि तिथं चित्रकेतू नावाचा राजा राहतो. त्या राजाला तुम्ही आता हसाल, तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सगळं आहे पुस्तकात ते मी सांगते. त्या राजाला 1 कोटी राण्या होत्या. ते बघितले ऐकल्यावरच मला वाचल्यावर प्रश्न पडला की त्याला सगळ्या लक्षात तरी कसं राहत असतील. आपल्याला 1 लग्न वास होत होतं. 1 कोटी राण्या. 1 बायको सांभाळताना नको वाटते. 1 कोटी राण्या सांभाळायची म्हणजे काय खायची गोष्ट आहे का? 1 कोटी राण्या होतात. पण त्याच्या पुढचा गमतीचा भाग असा कोटी संतान नाही. 1 कोटी राण्या होत्या पण कोटी संतान नाही. त्यामुळे चित्रकेतू राजा पुन्हा सगळी तीच विशेषण. प्रजांत दक्ष, काळजी सर्वतोपरी घेणारा, सगळ्यांचं अजिबात स्वार्थ न करणारा, प्रजेला सुखी ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा असा तो राजा होता. फक्त संतान नाही, कोटी संतान नाही. एकदा अंगिरा नावाचे ऋषी त्याच्या दरबारात आले. ऋषी आले म्हणल्यावर पूर्वीचे राजे सगळेच इंद्रासारखे अजिबात वागायचे नाही. ऋषी आले म्हणल्यावरती चित्रकेतू राजाने त्यांची यथाविधी पाद्यपूजा केली, पूजन केलं, वंदन केलं, त्यांना सुग्रास भोजन खायला घातलं, सर्वतोपरी त्यांना संतुष्ट केलं. मग ऋषींनी विचारलं राजा बरा आहेस ना तू?
या मातीचे आकाश तू, या मातीचे आकाश तू, शिशिरात या मधुमास तू, शिशिरात या मधुमास तू, देशी वृता तू अमृता, देशी वृता तू अमृता, पुरुषोत्तमा हे आदिमा, हे अंतिमा, हे आदिमा, हे अंतिमा, देणे तुझे तुझे शिरी, देणे तुझे तुझे शिरी, झालो ऋणी जन्मांतरी, झालो ऋणी जन्मांतरी, अपकारमी अपराधमी, अपकारमी अपराधमी, परितु क्षमा हे आदिमा, हे अंतिमा, हे आदिमा, हे अंतिमा, हे आदिमा, हे अंतिमा, हे आदिमा, हे अंतिमा. भजन करूया. शेवटी त्यांनी उचलून त्यांना हात दिला आणि नेले आणि पालखी उचलली. 4 होळी राजा पालखीत बसला. आता झालं असं की बाकीचे 3 होळी हे पालखी वाहून नेण्याच्या कामासाठी सरावलेले होते. जडभरतांना सवय नव्हती, त्यामुळं त्या तिघांच्या चालण्याबरोबर जडभरत काही मेळ घालू शकले नाही. दुसरं असं की त्यांना प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये ईश्वर पाहायची सवय होती. त्यामुळे पायाखाली किडा आला, मुंगी आली तर ते पटकन उडी मारायची आणि उडी मारली की राजाचं डोकं पालखीला आपटायचं. असं 3-4दा झालं. राजा चिडला. तो पोयांना ओरडायला लागला की काय चाललंय आज, तुम्ही नेहमीसारखी का पालखी वाहून येत नाहीये, माझं डोकं सारखं आपटतंय वरती. मग पालखी भोई म्हणल्या आमची चूक नाही यायच्या, हा नवीन हाय भोई, आपला 4था भोई आजारी पडलेला आहे, त्यामुळे याला बदली कामगार म्हणून आणले, त्याला सवय नाहीये. मग राजांनी त्यांच्याकडे बघितलं, चांगला दिसतो तब्येतीने हट्टाकट्टा, अरे तू तर चांगल्या तब्येतीने जाडजूड आहेस, हट्टाकट्टा आहेस, पण तुझ्यात काय चैतन्य दिसत नाही, तू ताजा तवाना नाही आहेस, नुसताच खाऊन फुगलास, काय उपयोग आहे, तुझा काहीच उपयोग नाही, तुझं शरीर ताजा तवाना नाही. आता यावर राजाची अपेक्षा काय होती की हा माणूस काहीतरी बोलेल, मला क्षमा करा, मी पुन्हा अशी चूक करणार नाही, असं काहीतरी म्हणेल. 1 नाही 2 नाही, मख्खपणे उभे होते जडभर. राजा आणखीनच चिडला, तू इतका कसा मख्ख आहेस, तुझ्यावर माझ्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नाही. आता यमराज जशी शिक्षा देतात तसा मी तुला मृत्यूदंड देणार. हे ऐकल्यावर मात्र जडभरत राजाचं उपरोधिक बोलणं ऐकून पहिल्यांदा बोलले. ते म्हटले, राजा तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे. स्थूलता, कुशलता, व्याधी, आरोग्य, तारुण्य, वृद्धापकाळ, क्रोध, अभिमान, म्हातारपण, हे सगळं, तहान, भूक, हे सगळं जीवाला असतं, शरीरामध्ये असणाऱ्या जीवाला असतं. माझ्यामध्ये याचा लवलेशही नाहीये, कारण मी त्या सगळ्याच्या पलीकडे गेलेलो आहे. आणि मगाशी तुम्ही जी जगण्याची आणि मरण्याची गोष्ट सांगितली की तुम्ही मला म्हणालात की मी तुम्हाला काय देईन, मृत्यूदंड देईन. ती जी जगण्याची आणि मरण्याची गोष्ट सांगितली ती शरीराला आहे, आत्म्याला नाहीये. आत्मा हा कालातीत आहे. आता तुम्ही एक राजे आहात
आणि मी प्रजाजन आहे हा भेद भावबुद्धीने भेद बरोबर आहे, पण भेद आहे मानवी. पण परमार्थाचा विचार केला तर तुम्ही आणि मी एकाच स्तरावर आहोत. हे किती वाईट वागलो आपण आयुष्यभर. आता हे आपण असं काही करायचं नाही. आणि म्हणून त्यांनी घराचा त्याग केला आणि पश्चात्तापबद्ध अवस्थेत तो हरिद्वारला गेला आणि तिथल्या एका मंदिरामध्ये राहिला आणि सतत नामस्मरण आणि हरीचं चिंतन हेच त्याचं ध्येय झालं. म्हणजे आमूलाग्र बदल त्याच्या वर्तनामध्ये झाला. कामवासनेत लडबडला तो अजामेळ आणि पूर्ण ईश्वर चिंतना रमणारा हा अजामेळ यांच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक. आणि शेवटी सतत ईश्वर चिंतनात रममाण करत आत्म्याला परमात्म्याशी जोडत त्यांनी देहत्याग केला. अनेक वर्ष ईश्वराचं नामस्मरण करून आणि मग अंतसमयी विष्णूचं नाव, देवाचं नाव त्याच्या मुखात होतं. म्हणून अशा या अजामेळाला वैकुंठ प्राप्ती झाली. त्यामुळे सगळ्यांनी नामस्मरण थोडा तरी वेळ करायला पाहिजे. आपण आपल्यासाठी जगत असतो रोज. मी माझ्या क्लासच्या मुलांना सुद्धा सांगतो, विद्यार्थ्यांना माहिती असेल त्या म्हणजे समोरच राहतात. रात्रीचा क्लास झाला 8 ते 9:30चा की आम्ही प्रार्थना तर म्हणतो सगळ्या, पण शुभम करोती म्हणतो. आणि एखाद दिवशी जर मी म्हटली नाही तर ती मुलं मला आठवण करतात, काकू आज शुभम करोती राहिलं. मुलांना आपण नावावं तसं मातीचं मडक्यात होतं. संध्याकाळी शुभम करोती देवा पुरती दिवा, तुझ्या कृपेचा हात ईश्वरा माथ्यावरती हवा. तुला मुलांच्या सृष्टीचा तू माता दाता परमेशा, आरविता तुझं काळो हातून दिवटीची आशा. अगाध माया ओटी पोटी चैतन्याचा दुवा, तुझ्या कृपेचा हात ईश्वरा माथ्यावरती हवा. संकटकाळी अजाणता तू येशी जगलेठी, ढळल्या वेळी कृपा सागरा आधारा काठी. माध्यान्हीला वटवृक्षाच्या छायेचा गारवा, तुझ्या कृपेचा हात ईश्वरा माथ्यावरती हवा. तूच माऊली जगन्नाथ तू घे करतृप्तीची, तव नावाची बोले आता अमृतमय तोची. ठाई ठाई अवतरसी तू अनंत रूपे नवा, तुझ्या कृपेचा हात ईश्वरा माथ्यावरती हवा. अर्थ तोच आहे, फक्त शब्द वेगळे. हे मुलं म्हणतात आवडी. त्यामुळे आपण जसं वळण लावावं तसं लावतो. सखडले गेले. खरं तर ते कुटीकुटच्या तिथे बांधून काय राहिलं होते, प्रणवाची आराधना करायची, ईश्वर चिंतन करायचं, सगळे विरक्त जीवन होते. पण शेवटी आपण माणसं आहोत. त्या हरणी छोटं बाळ ते त्याला त्यांनी वाढवलं. या मातृहीन हरणीची हरणीच्या पाडसाची मी काळजी घेतली पाहिजे. सर्वतोपरी त्याचं लालन पालन भरतराजांनी सुरू केलं. त्यामुळे झालं काय, ईश्वर चिंतनाचा वेळ कमी झाला. त्यांना आनंद होता पहिला. सगळी काळजी त्यांनी घेतली. ते हळूहळू पाडस मोठ्या त्याचं हरणामध्ये रूपांतर झालं. पाडसाचाही भरतराजांवर प्रचंड जीव होता, कारण शेवटी सहवासाने प्रेम वाढतं. भले रांगाला मुले पण सहवासाने प्रेम वाढतं. हरणाचं पण भरतराजांवर खूप प्रेम होतं. भरतराजांचा त्याची काळजीच घेत होते. त्यामुळे तो प्रश्न काही नव्हता. एकदा झालं काय की काही कामानिमित्त भरतराजा कुटीतून बाहेर पडले होते. त्या दरम्यान हरणाचा एक कळप आला आणि त्या कळपाबरोबर ते हरिण निघून गेले. भरतराजा परत आले, बघतायत तर काय हरिणच नाहीये. कुठं गेलं, कुठं गेलं, माझं बाळ कुठे गेलं या विचारात सदैव चिंतित राहिले. आणि त्या हरणाच्या चिंतनातच काळजीतच त्यांनी देह ठेवला. अंते मती सा गती. शेवटी तुम्ही जो विचार कराल अंताच्या वेळेला तीच गती तुम्हाला प्राप्त होते. त्या नियमानुसार पुढचा जन्म भरतराजांना मृगयोनीत मिळाला. मृगात रूपांतर झालं त्यांचं, योनी मृगाची मिळाली. दर्शन मात्रे मन, मन मात्रे मन, कामना
रत्नाखचित पराजित गौरी सुंदरा चंदनाची उभी कुंकुमेश्वरा हिरे जडित फुल शोभतो बरा झुंझुनी नुपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती कोटी मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव राकारोच्चार मात्रेण मुखात निर्याती पातकम पुनः प्रवेश संदेहे मकारस्त कपाटम. लक्षात घ्या, रा म्हणजे की ओठ विलग होतात. राकारोच्चार मात्रेण मुखात पातकम निर्याती, तोंडातून पाप बाहेर पडतो. पुन्हा प्रवेश संदेह गेले बाहेर पडलेलं पाप पुन्हा आपल्या तोंडात परत येऊ नये म्हणून मकारस्त कपाटवर बंद होतो, कुलूप लावल्यासारखं. हा तो रामनामाची भक्ती सांगणारा श्लोक आहे. आणि मग अशा तऱ्हेनं रामावतार इथे पूर्ण होतो. कांचनम वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वालीदाननं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चाद्रावण कुंभकर्णाननं एतद्धि रामायणं. हे एक श्लोकी रामायण आहे. या सगळ्या कथांनी संक्षिप्त रूपात लिहिलेलं आहे. कृष्ण हरी राजा राम जय जय राम.
यांना लोक बघायला सगळे लोक कौतुक करत होते वरवधूचं, आणि कंसाची पण स्तुती करत होते, कसा भाऊ पाहिजे बघा, स्वतःच्या बहिणीच्या विवाहाच्या वेळेला रथाचं सारथ्य करतो तो. चालू होतं थोड्या वेळाने आकाशवाणीवर, अरे कंसा, या देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. झालं, कंसाचं पूर्ण रूप पालटलं. जो प्रेमाने सारथ्य करत होता त्याच वसुदेवानी देवकीच्या अक्षरशः झिंजा पकडून तिला रथातनं खाली पाडलं आणि तलवार उगारून तिचा वध करायला निघाला. हिलाच मारून टाकलं म्हणजे तिच्या मुलाचा प्रश्नच येत नाही. माझं अस्तित्व महत्वाचं आहे, कुठली बहीण आणि कुठलं काय. वसुदेव सच्ची संयमी होता. तो म्हणला, कंसा, कशीही माझी पत्नी आहे ती पहिली, माझा पतिधर्म मला पाळला पाहिजे, तिचं रक्षण करायचं, आणि तू तिचा भाऊ आहेस. मी तुला वचन देतो की तिला होणारी सगळी मुलं मी तुझ्या ताब्यात आणून देईन, पण तिला मारू नकोस. शेवटी कंसाने विश्वास ठेवला, कारण वसुदेव सत्य बनणारा होता हे त्याला माहिती होतं. दोघांची रवानगी तुरुंगात झाली. पुत्र 8वा, महिना 8वा, आणि मग कृष्ण अष्टमीला जन्म होणार होता. त्यावेळेला पहिल्यांदा परमेश्वराने पूर्ण स्वरूपात दर्शन दिलं आणि सगळी योजना समजावून सांगितली आई वडिलांना स्वतःच्या, की मी आता जन्माला येणार आहे, पण मी जन्माला आल्यानंतर माझे पिता तुम्ही वसुदेव मला एका टोपलीत घाला. गोकुळात नंदाची पत्नी यशोदा ही पण प्रसूत झालेली असेल, तिची मुलगी तिथं असेल. तुम्ही यमुना पार करून गोकुळामध्ये जा, मला तिथे ठेवा आणि याच टोपलीत तिची मुलगी घेऊन परत या. वसुदेव घाबरले. ते म्हणले, अरे हे सगळं कराकुलपात आम्ही बंदोबस्त आहे, करणार कसं? सगळं मी म्हणले, काही काळजी करू नका. आणि खरं तर 8व्या महिन्यात जन्माला आलेलं मूल जगत नाही असं म्हणतात, पण कृष्णावतार होता, प्रत्यक्ष महाविष्णू. काहीही आवाज न करता देवकीच्या गर्भाशयातून ते बाळ बाहेर पडलं. काही आवाज आला नाही. वसुदेव ती रडत होती. ते म्हणले, आपल्याला विश्वकल्याणासाठी हे करावं लागेल, तुझ्या मातृप्रेमाला आवर घाल. आणि ते टोपलीत ठेवलं. जड अंतकरणाला वसुदेवांना प्रश्न पडला, न्यायचा कसा गेला. आपोआप योगमायानं सगळी वसुदेवांच्या बेड्या तुटल्या, कारागृहातले दरवाजे कुलप आपोआप गळून पडली. योगमायेनं सगळे पहारेकरी निद्रिस्त झाले आणि वसुदेवांचा बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला. एक अडसर पार झाला. पुढे टोपली घेऊन यमुनेपाशी आले. यमुना दुथडी भरून वाहत होती. यमुनेत प्रवेश केला. यमुनेचं दुसरं नाव कालिंदी आहे. यमुनेला माहिती होतं टोपलीत प्रत्यक्ष भगवान कृष्ण आहेत. दर्शन घ्यायला यमुना उचल्या मारायला लागली समुद्रासारख्या. वर 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 वसुदेवाच्या छातीपर्यंत पाणी आलं, गळ्यापर्यंत पाणी आलं, नाकापर्यंत पाणी आलं, पण त्यांनी निग्रह सोडला नाही. शेवटी त्या बालरूपातल्या बालमुकुंदाला यमुनेला मला भेटायचंय हे कळलं आणि हळूच टोपलीतनं पाय बाहेर काढला आणि त्या पायाचा स्पर्श ज्या क्षणी यमुना नदीला झाला त्या क्षणी सगळा पूर उचलला, सगळा मार्ग मोकळा झाला. गोकुळामध्ये पोचले. सगळं गोकुळ निद्रिस्त होतं, गाढ निद्रेत. यशोदा प्रसूत झालेली होती, पण प्रसूती वेदनेच्या ग्लानीत होती. तिच्या शेजारी तिची मुलगी होती. जड अंतःकरणाने वसुदेवांनी आपला पुत्र तिथे ठेवला. त्या मुलीला ती टोपलीत घातलं आणि ते निघाले परत यायला. इथे आपण थोडा घटनाक्रम बदलणार आहे, कारण आज आपण कृष्ण जन्मोत्सव करणार. राकारोच्चार मात्रेण मुखात निर्याती पातकम पुनः प्रवेश संदेहे मकारस्तप तपाटव. लक्षात घ्या, रा
म्हणलं की ओठ विलग होता. राकारोच्चार मात्रेण मुखात पातकं निर्याती. तोंडातून पाप बाहेर पडतो. पुन्हा प्रवेश झाले गेले बाहेर पडलेलं पाप पुन्हा आपल्या तोंडात परत येऊ नये म्हणून मग कारस्थ कपाटवर बंद होतो कुलूप लावल्यासारखं. हा तो रामनामाची गमती सांगणारा श्लोक आहे. आणि मग अशा तऱ्हेनं रामावतार इथे पूर्ण होतो. बाळकृष्णाने खालीवर करायचा. नाही नाही कोणी नाही. हो हो ठेवायचं आधी गोपा करायचा मग आणि पुन्हा सांगता येईल गोपा घ्यायचा तुम्ही पुढे या. गोविंद द्या, गोपाळ द्या, मधुसूदन द्या, सुदर्शन द्या, मोहन द्या, मोहन द्या, दामोदर द्या, श्रीहरी द्या, मुरारी द्या.
अगं ते मला मुद्दाम कृष्ण भगवान की कोण करणार आहे पूजा? आई खुर्ची दे त्याला, तिथली खुर्ची दे बसायला. बसा. कोण कोण पूजा करणार आहे आणि त्याचं भिक्षा वगैरे आणि इथे भिक्षा वही घातली ती ओम भवती भिक्षा ते म्हणजे त्याला हे दे, माईक दे, माईक दे. भिक्षा करताना ओम भवती भिक्षा ते खेळायचं आणि घातल्यामुळे ओम स्वस्ती. काकू त्याची खुर्ची थोडी बाहेर घे ना. पहिले आजीनीच करू दे. आजी तुम्ही ठरवा पहिल्या. तयारी सर्व छान. काय पुढं करते. घे घे.
कल्याणमस्तू म्हणायचं. कल्याणमस्तू म्हण. जोरात बोल. कल्याणमस्तू म्हण. ओम भगवती दीक्षा देवी. नमस्कार म्हण स्वस्ती. ओम स्वस्ती. म्हण ओम भगवती. ओम भगवती दीक्षा. करा. पूजा करायची असेल तरी करा ना. म्हण. ओम भगवती दीक्षा देवी. ओम भगवती दीक्षा देवी. ओम स्वस्ती. ओम स्वस्ती. ओम भगवती दीक्षा देवी. आदिती आणि ओम मामन आणि बरोबर. कोणाला पूजा किंवा करायचं असेल तर करू शकता. ओम स्वस्ती. ओम भगवती दीक्षा देवी. ओम स्वस्ती. ओम भगवती दीक्षा देवी. ओम स्वस्ती. आहोत ना आपण स्वर्गात आत्ता. स्वर्गानुभव घेतोय की नाही. ओम भगवती दीक्षा देवी. ओम स्वस्ती म्हण. ओम स्वस्ती. आजीच्या हात डोक्यावर हात ठेव. ओम भगवती दीक्षा देवी. ओम स्वस्ती. पूजा पण आहे ना शनिवारचा. तेव्हा तर नमस्कार आहेच. ओम भगवती दीक्षा देवी. ओम स्वस्ती. ओम भगवती दीक्षा देवी. जय. ओम स्वस्ती. ओम भगवती दीक्षा देवी. ओम स्वस्ती. जा तुम्ही दोघी नमस्कार करा. हा नमस्कार करत त्याला. विष्णूचा अवतार आहे. करा चला नमस्कार करा. आशीर्वाद दे इतिश. म्हण ओम भगवती दीक्षा देवी. ओम भगवती म्हण. ओम स्वस्ती. किती सुंदर. पाठीवरून कानाने तृणावर्ताचा गळा आवळला आणि तृणावर्त गतप्राण झाला. ज्या क्षणी तृणावर्त गतप्राण झाला त्या क्षणी ऐकायला येत आहे शेवटपर्यंत. ज्या क्षणी तृणावर्त गतप्राण झाला त्या क्षणी वादळ शमलं. त्या क्षणी वादळ शमलं कारण त्याचं नावच तृणावर्त. आणि सगळेजण शोधायला लागले. कान्हा कुठे गेला, कान्हा कुठे गेला, कान्हा कुठे गेला. कान्हा छान त्याच्या अंगावर खेळत असतो. पुन्हा यशोदेने त्याला जवळ घेतलं, त्याचं पोट कौतुक केलं, त्याला पुन्हा स्तनपान दिलं. म्हणजे अरे बाळा मी चुकले रे, तू सकाळी एवढा भुकेलेला होतास, मला कळलं नाही, मी तुला दिलं स्तनपान आधीच द्यायला पाहिजे होतं. आणि अशा तऱ्हेने मग यशोदेनं पुन्हा त्याला मांडीवर घेऊन त्याला पुन्हा स्तनपान दिलं आणि त्याचं पोट कौतुक केलं. आता याच्यानंतरची कथा खूप कौतुक वाटायचं.
हा मुलगा आपला असा खोडकर आहे ते, आणि मुलं खोडकरच पाहिजे, तुंब एखाद्या बसणारे नको, ती खोडकरच पाहिजे. नंतर एकदा बलरामांनी येऊन सांगितलं की अगं हा खरंच माती खातोय बरं का, ते गोपी काय खोटं बोलत नाही. मग तिने त्याला गमावून बोलले, तू खोटं बोलतोस की नाही, तू माती खातोस. त्या दिवशी त्या तुझ्या मैत्रिणींनी येऊन सांगितलं तू माती खातोस म्हणून, तू नाही म्हणलास. आज आता तुझा दादा सांगतोय प्रत्यक्ष तू माती खातोय, खोटं बोलू नको. त्यावर कृष्ण म्हणाला, नाही ग आई, बघ मी खातली का माती, म्हणून त्यांनी तोंड बोलला. त्या तोंडामध्ये यशोदेला पूर्ण विश्वदर्शन झालं. चंद्र, सूर्य, तारे, ग्रह, समुद्र, आकाश, पाताळ, पृथ्वी, संपूर्ण विश्वदर्शन असे बोल फिरताना तिला दिसलं. ती पटकन आश्चर्यचकित झाली, हा मुलगा आपला आहे तरी कोण? कोणी सिद्ध पुरुष आहे का आणखीन कोण आहे, कुणाचा अवतार आहे असं तिला वाटायला लागलं. तेवढ्यात पुन्हा ती त्यांना नमस्कार करणार कान्याला, तोपर्यंत पुन्हा पुत्र येऊन मायेनी त्यांनी शरीरात आईचा प्रवेश केला आणि तिथे सगळं विसरलं. अशा प्रकारे रोज कान्हा काहीतरी खोड्या करायचा आणि त्याच्या तक्रारी गोपी घेऊन यायच्या. एकदा एक फळवाली म्हातारी होती, ती एक कथा सांगते, मग आपण यांचा प्रकरण करू. नंदनंदना गोविंदा नंदनंदना गोविंदा नवनीत थोरा गोविंदा नंदनंदना गोविंदा नवनीत थोरा गोविंदा पाप विमोचक गोविंदा पुराण पुरुषा गोविंदा पाप विमोचक गोविंदा पुराण पुरुषा गोविंदा नंदनंदना गोविंदा नवनीत थोरा गोविंदा पाप विमोचक गोविंदा पुराण पुरुषा गोविंदा. आता आपण दुसरी कथा. शेवटी तिला समजली ना, ती मूळ रूपात प्रकट झाली आणि ती मृत झाली. धाडकन ती कोसळली कुणाच्या घरात, कानाच्या घरात, यशोदेच्या समोर. ती जेव्हा पडली, तिचा देह इतका अवाढव्य होता की आजूबाजूच्या 6 कोस परिसरातील झाडं उन्मळून पडली. यशोदेला मोठा आवाज आल्यानंतर यशोदा घाबरली, ती बाहेर आली तर ती पडलेलं आहे मोठं धूळ त्या राक्षसिणीचं आणि कान्हा तिच्या अंगावर छान खेळत होता. यशोदा घाबरली, सगळ्यांना हाका मारून सगळे त्या आवाजानेच आले, गोळा झाले. हे दृश्य बघितल्यावर खरंच सगळे घाबरले. यशोदेने कान्हाला पटकन उचलून घेतलं, त्याला गोमूत्राने अंघोळ घातली, शेणाने त्याचं अंग सगळं लेपन केलं, पिडा दहन व्हावं म्हणून, कारण राक्षसींच्या अंगावर तो खेळत होता. आणि नंतर मग आता हे एवढं अजस्त्र धूळ पुतनेचं, त्याचा दहनविधी कसा करायचा, पण अजस्त्र होते. शेवटी गोकुळातल्या लोकांनी त्या पुतनेच्या देहाचे तुकडे केले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी झाले, कारण एक देह एकत्र जाणं शक्यच नव्हतं. हे त्याच्यावरती जे दही, दूध, तूप, ताक, लोणी, अंडे सगळे जे ठेवलेले होते ते सगळे फुटले आणि त्यातले पदार्थ सगळे प्रवाहित झाले. आता आपल्याला माहिती आहे, घरात एखादी वस्तू जर पडली अशी द्रव पदार्थ तर आपला पाय घसरायची काही आपल्याला सतत भीती असते आणि आपण काळजी घेतो. पण तिथे तसं झालं नाही, कारण हा एवढा मोठा शकटाचा आवाज ऐकल्यानंतर पडलेला सगळ्या गोपी धावत आले आणि धावत आल्यानंतर त्या प्रवाहित झालेल्या दूध, दही, लोणी, तूप, ताक याच्यावरनं ते घसरून पडले. सगळ्यांचे कपडे खराब झाले. यशोदेला त्याचं अतिशय वाईट वाटलं. सगळेजण शेवटी सगळ्यांनी म्हणलं, हा
समारंभ तुम्ही गेलात पण कान्हा व्यवस्थित राहू दे त्याची काळजी घ्या. यशोदेने पुन्हा कान्हाला स्तनपान दिलं आणि मग तो समारंभ काही साजरा होऊ शकला नाही. असा हा आहे शकटासुर उद्धार. कान्हाच्या आईकडे यशोदेकडे तक्रार करते अशी एक गवळण आम्ही सादर करतो. तुझा कान्हाचा गोड्या अति गुणगुण जाते मती भागात ठेव त्याला जरा भागात ठेव त्याला जरा यशोदे असेल तुला तुला हिरा यशोदे असेल तुला तुला हिरा ला 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 घट घेऊन मी यमुनेवर गेले घट यमुनेच्या पाण्याने मी भरले आणि घरी जाता क्षणी उठलाने माझा खडा मातीचे घट्ट केले फुटून मातीचे घट्ट केले फुटून मी माझ्या सासूने काढले फुटून मी माझ्या सासूने काढले फुटून ला 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 माझ्या घरी परत ग आला दह्या दुधाचा त्याने केला तारा आणि डोळ्याचा एक डोळा उशीशी घेऊन गेला. सासू ग माझी काय म्हणेल सासू ग माझी काय म्हणेल डबे सोडून आले का बरे डबे सोडून आले का बरे ला 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 माझ्या वेळीला बांधून डोळी गेली कुंतीला टांगून स्वारी आणि सकाळी उठता क्षणी विसरली माझी बेन कुंतीची आली धरा कुंतीची आली धरा मी माझ्या दातांचा झाला चुरा मी माझ्या दातांचा झाला चुरा ला 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 असा कृष्ण अशी 2 मिनिटं गेली तरी चालते पण पोरांचा फोटो मिळा पहिला सगळ्यांचा. हे काहीतरी हसरीचेरी ठेवा. राघवला थोडं इकडे कसले तो दिसेल थोडं. आनंदा
निशाचा. हो चालेल. नाही आता करा आम्हाला हो चुका निशा येते जाऊ दे निशाचा. हो चालेल. नाही आता करा आम्हाला हो चुका श्री माझा गोविंदा श्री व्यंकटेशा गोविंदा श्री माझा गोविंदा श्री व्यंकटेशा गोविंदा भक्तवत्सला गोविंदा भागवत प्रिया गोविंदा वंशी माझा गोविंदा व्यंकटेशा गोविंदा भक्तवत्सला गोविंदा प्रिया गोविंदा श्री माझा गोविंदा श्री व्यंकटेशा गोविंदा भक्तवत्सला गोविंदा भागवत प्रिया गोविंदा. तसं केलं नाही त्या एरवीनं केलं असेल पण महाभारतामध्ये तुमच्या बरेच जणांना माहिती पण असेल महाभारतामध्ये कृष्णाने फक्त सारथ्य केलं. गीता त्यामुळेच तर नाही जन्माला भगवद्गीता. आणि बलराम आणि विदुर हे कुठल्याही प्रकारे महाभारत युद्धात सहभागी नव्हते. याच कारण काय म्हणता येईल की रामांचा जे शत्रू होते रावण आणि कुंभकर्ण हे कुटुंबातले नव्हते, ते कुटुंबाच्या बाहेरचे होते. कृष्णाचे जे शत्रू होते त्यांचा ग्रह शत्रू म्हणता येणार नाही पण कलह जो होता तो कौरवांचा नाही कुटुंबामध्ये. या संबंधी एक युधिष्ठिराने आपल्या भावंडांना खूप चांगला उपदेश केला. ते शतम वयम पंच स्वकीय कलहेसाठी ते 100 आणि आपण पांडव आहोत हे कधी आपल्यामध्ये जर म्हणलं नसेल तर
परैस्तु विग्रहे पराक्ते जर दुसरीकडनं आकर्षण झालं तर वयम पंचशतम स्महा आपण 105 आहोत. हा धर्माला वाटत असलेला विचार होता. कौरवांना तो कधीच मानला नव्हता. नंतर कर्तव्य, आदर्श, आचरण, त्याग आणि बंधुभाव ही रामाच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य. तर नीती, समुपदेशन, भक्ती, ज्ञान, कर्मयोग हा कृष्णाचा व्यक्तिमत्वाचे. हे थोडक्यात मी परत लक्षात घेता म्हणजे मुद्दाम का सांगितलं की पहिला धोड्याचा वध केला. त्याला सांगा काय करायचं. थोड्याशा फुलात ठेवलं नाही. रुक्मिणी पुत्र
अनुपरित पूजन करा अनंत पटाके धरा दृष्टा दृष्ट मरुवरा दोघे जनावे उभे वाजंत्री बहुबलबलाल कडे लक्ष्मीपदे मंगलम शुभमंगल तदेव लग्न झालं की मग
त्याने फुल झाड लावून रे, त्याने फुल झाड लावून रे, लावून रे. हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदालम्बे दयालम्बल् लम्बोदरपदाम्बुजम् शारदा शारदां भोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोध विहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय कृतवक्त्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयोगदीपः. जो शरीराने नव्हे तर मनाने विषयांपासून अलिप्त असतो, विषयांचे कामापासून. जो ब्रह्म म्हणजे परमात्म्यातच रममाण असतो तोच खरा ब्रह्मचारी. ब्रह्मचर्य म्हणजे फक्त शारीरिक संयम नव्हे, मन, बुद्धी, अहंकार आणि परमात्म्याला स्वतःला अर्पण करणे हेच खरे ब्रह्मचर्य. स्वतः 16,108 पत्नी असूनही कृष्ण नित्य ब्रह्मचारी होते, कारण ते कधीच विषयात आसक्त नव्हते. हे खरं ब्रह्मचर्य. दामोदर माधवेती. आता आपल्या हातातला कागद सगळ्यांनी घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये चतुश्लोकी भागवत आहे, म्हणजे संपूर्ण आणिक जगा वेगळा धनी, जगा वेगळा याचक आणिक जगा वेगळा धनी. मुठभर पोयासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी, मुठभर पोयासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. बालमित्र दारात अवघडे गती कौपित फाटती, मुठभर प्रेमाच्या पोयांना धन्य होय गणपती. भेटाया भक्ता
दाता याचकदाता अनुकुटले मागणे निज स्मरणी मध्ये देव ओवितो भक्त रूप हे मणी निज स्मरणी मध्ये देव ओवितो भक्त रूप हे मणी मुठभर पोयासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी मुठभर पोयासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी सुवर्ण नगरी दिली बांधुनी मित्र प्रेम जाणुनी परंतु माया पाश घेतले निघताना काढुनी माया सरता भक्त राहिला देव रूप होऊनी माया सरता भक्त राहिला देव रूप होऊनी मुठभर पोयासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी मुठभर पोयासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी जगा वेगळा याचक आणिक जगा वेगळा धनी जगा वेगळा याचक आणिक जगा वेगळा धनी मुठभर पोयासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी मुठभर पोयासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी सुवर्ण नगरी कुणी सुवर्ण नगरी कुणी एक श्लोकी भागवत. आदौ देव गर्भजननं गोपीयुगे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कौस्तच्छेदन कौरवादिहननं कुन्तीतनूजावृतं एतत् भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं. सुंदर माझी मैत्रीण पेटकर अमृता पेटकर हिचे आभार मानेन. भगवंताची कृपा आहे. दुसरी गोष्ट, अमृता पेटकर सध्या व्यासपीठावर आहे. व्यासांचं प्रतीक आहे ती. त्यामुळे तिने जे आज करीत असते पूर्ण आठवडाभर आपल्याला जे या यज्ञात सहभागी करून घेतलं त्याबद्दल तिचे पण आभार. या निमित्ताने मला पिनाकच्या बऱ्याच मैत्रिणी भेटल्या, त्यामुळे त्यांचे पण आभार. नियोजन कमिटीमध्ये मलाही सामावून घेतलं आणि त्यानिमित्ताने जे नियोजन या लोकांनी केलं आहे या पिनाक योद्ध्यांचे खरोखर करावे तेवढे कौतुक करू. या नियोजनाबद्दल काय बोलायचं, इतकं व्यवस्थित की कामाची वाटणी कुठेही गोंधळ नाही आणि जी वाटणी करून दिलेली होती त्या प्रत्येकाने स्वतःला झोपून दिलं होतं. म्हणजे मला वाटतं घरी सुद्धा त्यांचं लक्ष नसेल, 24 तास डोक्यात हेच की आपल्याला हे करायचं यानंतर हे करायचं. पूर्ण आठवडाभर व्यवस्थित नियोजनबद्ध शिस्तीत वेळच्या वेळेवर खूप सुंदर नियोजन केलं. याबद्दल सर्व नियोजकांचे खरोखर कौतुक करावे एवढे कमी. तर मला वाटतं याबाबतीत कोणाचं दुमत नसेलच. तर परत एकदा ह्या नियोजकांचे खरोखर कौतुक करावे आणि त्यांच्यासाठी आपण जोरदार धन्यवाद.